विद्यार्थी मित्रांनो, मी नयन अग्रोया, मणिबाई गुजराती हायस्कूल अमरावती. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण इयत्ता 8वी संयुक्त संस्कृती यातील द्वितीय पाठ कह का किम कोण आणि काय हे शिकलो आहे. यामध्ये आपण वाक्यरचना कशी करायची आहे हे पाहिलेली आहे. सर्वनामाचा वापर करून आणि क्रियापदांचा वापर करून आपण वाक्य तयार केली आहेत. त्यानंतर आपल्याला संस्कृत व्याकरणामध्ये अत्र, तत्र, सर्वत्र आणि अन्यत्र म्हणजे अत्र म्हणजे इथे, तत्र तिथे, सर्वत्र सगळीकडे, अन्यत्र दुसरीकडे या शब्दांचा उपयोग करून वाक्यरचना कशी करायची आहे ती आपण आज शिकणार आहोत. तर चला सुरू करूया. अत्र, तत्र, सर्वत्र आणि अन्यत्र. सर्वप्रथम आता इथे कुत्र दिलेले आहे. कुत्र हे अत्रसाठी आपण वापर कुठे, कुत्र म्हणजे कुठे. अत्र आणि तत्र. पहा, एक पुष्प दिलेलं आहे. पहा या पक्ष्याच्या हातामध्ये. तर प्रश्न विचारलेला आहे, पुष्पम कुत्र. कुत्र म्हणजे कुठे. तर पुष्पम अत्र इथे आहे, माझ्याजवळ आहे. पुष्पम कुत्र, पुष्पम अत्र. जसं पुष्प आहे, जर लेखनी असेल तर लेखनी कुत्र, लेखनी अत्र. आता बाजूला एक मुलगा दिलेला आहे. पहा, तर पुष्पम कुत्र, पुष्प त्याच्या हातामध्ये नाही आहे. तर पुष्पम तत्र, पुष्प तिथे आहे, लेखनी तत्र. त्यानंतर कंदुकः, एक मुलगा बॉल खेळत आहे. त्याच्याजवळ बॉल आहे. कंदुकः कुत्र, तर तो म्हणत आहे कंदुकः अत्र, इथे आहे. नंतर दुसऱ्या पिक्चरमध्ये कंदुकः कुत्र, कंदुकः तत्र म्हणजे बॉल दूर आहे, तिथे आहे. त्याचप्रमाणे जर पुस्तक असेल तर पुस्तकम कुत्र, पुस्तकम अत्र, पुस्तकम कुत्र, पुस्तकम तत्र. याप्रमाणे वाक्य तयार होतील. नंतर काष्ठानी कुत्र. काष्ठानी म्हणजे काष्ठ म्हणजे लाकडी काड्या. पहिल्या चित्रामध्ये हातामध्ये आहेत म्हणून काष्ठानी अत्र. दुसऱ्या चित्रामध्ये दूर आहेत काड्या म्हणून काष्ठानी तत्र. काष्ठानी अत्र, काष्ठानी तत्र. काड्या इथे आहेत आणि काड्या तिथे आहेत. त्यानंतर दोन मित्र दिलेली आहेत. मम मित्रम कुत्र विचारत आहे तो. माझा मित्र कुठे आहे. मम मित्रम अत्र, माझा मित्र इथे आहे. दुसऱ्या चित्रामध्ये मम मित्रम कुत्र, कुठे आहे, माझा मित्र कुठे आहे. तर मम मित्रम तत्र, माझं मित्र तिथे आहे. मम माताम कुत्र, माझी आई कुठे आहे. मम माता अत्र, मम माता तत्र. त्यानंतर पर्वताः कुत्र. पहिल्या चित्रामध्ये पर्वत जवळ आहेत, पर्वताः अत्र. आणि सूर्यम कुत्र, सूर्यम तत्र, तिथे आहे सूर्यम. पर्वताः कुत्र, दुसऱ्या चित्रामध्ये पहा पर्वत दूर आहेत, तत्र. पर्वताः तत्र, पर्वताः कुत्र, पर्वताः तत्र. त्यानंतर सर्वत्र आणि अन्यत्र, सगळीकडे आणि अन्यत्र दुसरीकडे. जसं सर्वत्रमध्ये काय काय येईल पहा. प्रकाशः, प्रकाशः सर्वत्र. वायू सर्वत्र. ठीक आहे. आणि अन्यत्र दुसरीकडे, दुसरीकडे आहे. जसं मंदिरम कुत्र अस्ति, मंदिरम अत्र नास्ति. मंदिर इथे नाही आहे, नास्ति नाही आहे, मंदिरम अन्यत्र. ठीक आहे. मंदिरम अन्यत्र, नास्ति म्हणजे नाही. जसे फुले आहेत. पुष्पाणि कुत्र, फुले कुठे आहेत. पुष्पाणि अत्र, फुले इथे आहेत. दुसऱ्या पिक्चरमध्ये पहा पुष्प नाही आहेत,
तर पुष्पाणि कुत्र, बागीच्यामध्ये फुले नाही आहेत. पुष्पाणि अन्यत्र अस्ति. पुष्पाणि अत्र नास्ति. पुष्पाणि अन्यत्र. ठीक आहे, अशा प्रकारे वाक्य तयार करायची आहेत. त्यानंतर परत सर्वत्र आणि अन्यत्रचे काही आहेत पहा. काही मुले आहेत आणि मस्त वर्षामध्ये ते खेळत आहेत. वर्षा म्हणजे पाऊस. वर्षा कुत्र, वर्षा सर्वत्र. आपल्याचकडे आहे का नाही, सगळीकडे पाऊस होतो. वर्षा सर्वत्र. आणि इथे एक शेतकरी आहे आणि खूप तिथे म्हणजे दुष्काळ पडलेला आहे पाण्याचा, तिथे नाही आहे. तर तिथे आहे का, तर वर्षा कुत्र, वर्षा अन्यत्र. वर्षा अन्यत्र, वर्षा अत्र नास्ति, वर्षा अन्यत्र. अत्र म्हणजे इथे. त्यानंतर वातः कुत्र. पहिली मुलगी आहे पहा, हवा, त्याचं हवा खूप येत आहे तिथे आणि तिची केस उडत आहेत. वातः सर्वत्र. आणि दुसरा मुलगा आहे, घामाने खूप परेशान झालेला आहे तो, खूप गरमी होत आहे त्याला. तर वातः कुत्र, त्याने आपण प्रश्न विचारला आहे तर वातः तो म्हणणार अन्यत्र, इथे हवाच नाही आहे. वातः अन्यत्र, इथे खूप गरमी होत आहे. ठीक आहे. याप्रमाणे आपण सर्वत्र सगळीकडे, अन्यत्र दुसरीकडे, अत्र इथे, तत्र तेथे, कुत्र आणि कुठे, याप्रमाणे आपण पाहिलेली आहेत. तुम्हाला हा श्लोक माहिती असेल. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. यत्र म्हणजे जेथे नारीची पूजा केली जाते, रमन्ते तत्र देवता, तिथे, तत्र तेथे देवांचा वास असतो. या श्लोकामध्ये सुद्धा यत्र आणि तत्रचा आपण प्रयोग केलेला आहे. इथे काही वाक्य दिलेली आहेत ते पहा. सह अन्यत्र गमिष्यन्ति. तो दुसरीकडे गेला. अत्र अस्ति शिवालयः. इथे शिवालय आहे, शिवाचं मंदिर आहे. यत्र वृक्षं पश्यसि. जिथे आपण वृक्ष पाहू. तत्र विश्रामं कुरु. तिथे आपण विश्राम करू. यत्र अस्ति मम गृहः. इथे माझं घर आहे. अत्र नास्ति मम गृह. इथे माझं घर नाही आहे. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये एक चित्र दिलेलं आहे. एक मुलगी आहे, तिच्या हातामध्ये बॉल आहे. कंदुकः, बॉल. एक शुनकः म्हणजे कुत्रा आहे त्याच्याजवळ. तर इथे काही वाक्य आपण पाहूया. अत्र तत्र कुत्र. पहा, चित्रामध्ये आपल्याला काय इथे दिसत आहे ते आपल्याला सांगायचं आहे. शुनकः अत्र, कुत्रा इथे आहे. बालिका अत्र, मुलगी इथे आहे. कंदुकः कुत्र, कुठे आहे, बॉल कुठे आहे. कंदुकः अत्र, इथे आहे. इथे आहे म्हणून आपण इथे सांगितलं, नाही तर कंदुकः तत्र किंवा कंदुकः अन्यत्र. नंतर पर्वतः तत्र, पर्वत दूर आहेत, तिथे आहेत. वृक्षः तत्र, गृहं तत्र. नदी कुत्र, नदी पण तत्र म्हणजे तिथे आहे, नदी दूर आहे. आता वायू कुत्र, वायू सर्वत्र. प्रकाशः कुत्र, प्रकाशः सर्वत्र. नंतर यानं कुत्र, विमान आहे का इथे, नाही आहे. चित्रामध्ये दिसत आहे, नाही आहे. तर यानम अत्र नास्ति. यानम अत्र नास्ति म्हणजे यान इथे नाही आहे. यानम तत्र नास्ति, यान तिथे पण नाही आहे. मग यानम कुठे आहे, तर यानम अन्यत्र. अशा प्रकारे आपण इथे अत्र, तत्र, कुत्र, सर्वत्र, अन्यत्र या शब्दांची वाक्य आपण प्रयोग करून इथे वाक्य बनवलेली आहेत. ठीक आहे. पहा इथे काय काय एकत्र आहे पहा. आता एकत्र, एक सोबत. बालिकाः, कंदुकः, शुनकः च एकत्र. गृहं, वृक्षः च एकत्र. ठीक आहे. तर याप्रमाणे तुम्ही अत्र, तत्र, कुत्र, सर्वत्र आणि अन्यत्र, एकत्र या शब्दांचा वाक्य करून प्रयोग करून तुम्ही वाक्यरचना करायची आहे. धन्यवाद.